नमस्कार, आरेकर किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत वांग्याचे काप। रवा फ्राय वांग्याचे काप तुम्ही यापूर्वी केले असतील, पण अशा पद्धतीचे वांग्याचे काप करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। यासाठी आपण थोडी लांब वांगी घेतलेली आहेत आणि त्याचे थोडेसे जाडसर काप आपल्याला करून घ्यायचे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला थोडेसे जाड काप वांग्याचे करून घ्यायचे आहेत। वांग्याचे काप करून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित मीठ लावून आपल्याला 5 ते 10 मिनिटांसाठी ठेवायचे आहे। मीठ व्यवस्थित चोळायचे आहे आणि त्यानंतर थोडंसं एका साईडला तिरकं करून ताट ठेवायचे आहे, जेणेकरून मिठाचे पाणी एका साईडला निघून येईल। आपल्याला कापासाठी जो मसाला लागणार आहे त्यासाठी आपण बेसन घेणार आहोत। त्यात थोडंसं तांदळाचं पीठ, हळद, लाल तिखट, गोडा मसाला, चवीनुसार मीठ। आपण वांग्याला मीठ लावलेले आहे त्यानुसार तुम्ही मीठ थोडंसं घ्यायचं आहे आणि किंचितशी साखर घ्यायची आहे। तयार मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे। 10 मिनिटांनंतर वांग्याच्या कापांना मिठाचं पाणी व्यवस्थित सुटलेलं आहे, त्याला मीठ व्यवस्थित लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता। वांग्याचे काप मिश्रणामध्ये ठेवून त्याला काटे चमच्याच्या सहाय्याने टोचे मारून घ्यायचे आहेत आणि दोन्ही साईडला मसाला व्यवस्थित दाबून दाबून लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सर्व काप आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यात ही काप लावून घ्यायची आहेत। 5 मिनिटांनंतर काप एका साईडने व्यवस्थित होते त्यावेळी परतून घ्यायचे आहे। आवश्यक असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून थोडे तेल टाकू शकता। दुसऱ्या साईडने सुद्धा काप आपले व्यवस्थित भाजले गेलेले आहे, तुम्ही बघू शकता। अलटून पलटून तुम्ही काप चेक करून घ्यायचे आहे। तयार आहेत आपली आरेकर किचन स्पेशल वांग्याचे काप। गरम गरम आमटी भात आणि वांग्याचे काप म्हणजे निव्वळ स्वर्गसुख। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।